तर तुळजापूर मंदिरासंदर्भात तुम्ही मागे देखील वक्तव्य केलं. काय वाटतं येणाऱ्या काळात तुळजापूर मंदिर जे आहे ते वाचणार का संस्था? आणि असं आहे की ज्या मंदिराच्या गाभाऱ्यात स्वतः शिवाजी महाराज गेल्याचा इतिहास आहे, तो गाभारा आपण नेस्तानभूत करतात, आपल्याला थोडी तर लाज वाटली पाहिजे. नवीन मंदिर उभारायचं आहे, नवीन मंदिर उभारा, पण शेवटी पुरातन वस्तूचं एक अनन्यसाधारण महत्त्व असतं. त्या देवीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्या गाभाऱ्यात शिवाजी महाराज आणि अनेक 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 जण गेले, पण स्वतः स्वयं शिवाजी महाराज गेले. छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली तो दगड आहे, ज्याच्यावर शिवाजी महाराजांची नजर फिरली आहे, त्यांचे पाय लागलेले आहेत, मूर्तीला त्यांचा हात लागलेला आहे. ती मूर्ती त्या जागेवरून हलवण्याचं काम हे सरकार करणार असेल काय? तर म्हणे तुळजापूर सुधरवतोय. अरे अरे तिथे काहीतरी श्रद्धा आहे लोकांची, काय भावना निगडीत आहेत लोकांच्या. इतिहासकार तज्ञ मंडळीला घेऊन कुठे हाताशी या सर्व गोष्टी करणं गरजेचं आहे. हे बघा, मला त्याच्याशी काही घेणं नाही. माझं म्हणणं आहे की आमची श्रद्धा आहे, महाराष्ट्राची कुलदैवत आहे. तिथे अशा प्रकारचं जर होणार असेल तर भक्तांना विचारा. भक्तांना महाराष्ट्रामध्ये देवीचे करोडो भक्त आहेत, पूर्ण देशभरात या देवीचे करोडो भक्त आहेत, करोडो. तुम्ही गाभारा तोडताय, तुम्ही कळस काढण्याचं प्लॅनिंग करताय. तुम्हाला माहिती आहे का हे बांधलं कधी आहे मंदिर? असं मंदिर आहे का पूर्ण महाराष्ट्रात कुठे? उद्या म्हणेल पांडुरंगाची मूर्ती, आता गर्दी होते, वारकरी येतात, खूप पार्टी येते, पंढरपूरच्या बाहेर न्या आणि त्या कुठे त्या याच्या माळरानावर घेऊन जा, कुठल्या तरी मोठी शेती येते, इथे 1000 एकर अशी उघडी पडलेली आहे, तिथे ठेवतील मूर्ती आणि म्हणतील या वारकऱ्यांना आता घ्या दर्शन.